नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आणि डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील ललित लेखांचे अभिवाचन आपण ऐकत आहात. आज मी वाचणारा जो लेख आहे त्या लेखाचं नाव आहे आसक्ती आणि विरक्ती. राजा सिकंदर, सम्राट अशोक, गौतम बुद्ध आणि महाभारतातील अर्जुन या चारही व्यक्तिमत्वांनी मला नेहमीच भुरळ घातली आहे. ही चार व्यक्तिमत्व नेहमीच माझ्या आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय राहिली आहेत. असे काय आहे या चारही व्यक्तिमत्वांमध्ये? राजा सिकंदर बद्दल तुम्ही सर्वांनी इतिहासामधून वाचलेच आहे. जग जिंकण्यासाठी निघालेला हा राजा सगळे जग पादाक्रांत करून शेवटी हरलाच. त्याच्या विजयाचा उन्माद उतरून गेला आणि तो निराशेच्या खोल गर्तेत सापडला. असे म्हणतात की राजा सिकंदरला जेव्हा त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा तो म्हणाला, माझा निष्प्राण देह जेव्हा शवपेटीत ठेवण्यात येईल तेव्हा माझे चारही हात शवपेटीच्या बाहेर ठेवा. साऱ्या जगाला कळू दे की जगज्जेता राजा सिकंदर शेवटी रिकाम्या हातानेच गेला. जी सिकंदरची गोष्ट तीच सम्राट अशोकची. सगळ्या लढाया जिंकणारा सम्राट अशोक जेव्हा कलिंगची लढाई जिंकला तेव्हा तिथे पडलेल्या प्रेतांच्या राशी पाहून तो रडू लागला. त्याला कमालीचे वैराग्य आले. आपण लढाई जिंकलेली नसून हरलो आहोत असंच त्याला वाटलं. आणि त्यानंतर सम्राट अशोक कुठलेच युद्ध लढला नाही. त्या मनाने अर्जुन थोडा शहाणा ठरला. कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष लढाईच्या वेळी शत्रू पक्षामध्ये आपलेच बांधव बघून अर्जुन गर्भगळीत झाला आणि त्याचे गांडीव धनुष्य गळून पडले. नंतर श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर तो सावध झाला. लढाई लढला आणि जिंकला सुद्धा. परंतु हा विजय त्याला समाधान देऊन गेला असेल असं मला वाटत नाही. गौतम बुद्धांची तर गोष्टच वेगळी. लहानगा सिद्धार्थ या सगळ्यांना पुरून उरला. राजवाड्यामध्ये आणि ऐशारामामध्ये वाढलेल्या गौतम बुद्धाने जेव्हा म्हातारी जरा जर्जर माणसं पाहिली तेव्हा त्याचा ऐहिक जीवनावरचा विश्वासच उडाला. या दुःखावर उपाय शोधण्यासाठी आणि परम शांतीच्या शोधासाठी त्याने राजवैभव लाथाडले आणि अफाट साधनेनंतर गौतमाचा बुद्ध झाला. तो साऱ्या जगासाठी ललामभूत ठरला, दीपस्तंभ ठरला. या माणसांमध्ये एवढा बदल का आणि कसा झाला असा प्रश्न मला नेहमी पडतो. या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या अल्पमतीने शोधण्याचा प्रयत्न करतो. जी माणसं टोकाची आसक्त असतात त्यांनाच लवकर विरक्ती येते असं मला वाटतं. सगळी ऐहिक सुख उपभोगल्यानंतर त्यांना या ऐहिक सुखांमधील व्यर्थता पटते आणि ती कमालीची विरक्त होत जातात. काही माणसं मात्र आयुष्यभर ययाती होऊन राहतात. सगळी सुख ओरबाडतात. म्हातारपणी ययातीप्रमाणे आपल्या मुलाचे तारुण्य सुद्धा परमेश्वराकडून मागून घेतात. माणसांमध्ये हा असा अचानक बदल का होतो? माणूस हा कितीही विकारग्रस्त आणि स्खलनशील प्राणी असला तरी मुळात तो सत्शील आहे, विवेकशील आहे. पाप पुण्याची सत्सत विवेक बुद्धीची टोचणी माणसाला लागतेच. इतर प्राण्यांप्रमाणे माणूस फक्त त्याच्या आहार, निद्रा, भय आणि मैथून या नैसर्गिक प्रेरणांसह जगत नाही, तर त्याच्या पलीकडे त्याच्या मनाची म्हणून काही मागणी असतेच. त्यामुळेच इतरांच्या दृष्टीने सुखाच्या राशीवर लोळणारी माणसं आतून अतृप्त असतात, असमाधानी असतात. श्रेयस आणि प्रेयस यांचा ध्यास माणसाच्या अंतर्मनाला सतत लागलेला असतो. जाणीवेच्या पातळीवर तो आपल्याला दिसत नाही, परंतु नेणिवेच्या पातळीवर तो असतोच असतो. माणसाला त्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून, सामाजिक रेटा म्हणून किंवा त्याच्या अस्तित्वाचा भाग म्हणून काही दुष्कर्म करावीही लागतात. परंतु आपण करतो आहोत ते वाईट आहे, याने आपले भले होणार नाही हे माणसाला माहीत असतं. उगा का वाल्याचे वाल्मिकी होतात.
मला वाटतं वाल्यानाच वाल्मिकी होण्याची जास्त संधी असते, कारण त्यांनी जीवनाची वाईट बाजू अगदी जवळून बघितलेली असते. बरे आणि वाईट यांचा निरक्षीर विवेक त्यांच्यापाशी लवकर तयार होतो. माझ्या लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये मला पाटील नावाचे गुरुजी होते. ते नेहमी म्हणायचे, स्थितीचा किंकर प्राणी मात्र, स्थिती त्याकरी पात्र किंवा अपात्र. प्रत्येक माणूस हा परिस्थितीचा किंकर किंवा दास असतो. स्थितीच त्याला पात्र किंवा अपात्र ठरवित असते. एकदा हे गृहीतक स्वीकारले की आपल्याला सगळी माणसं चांगली वाटू लागतात. आपण कुठल्याच माणसावर मग बरा किंवा वाईट असा शिक्का मारून मोकळे होत नाही. आपण त्या माणसाच्या वागण्यामागचा कार्यकारण भाव शोधू लागतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये तो माणूस असं का वागला याचा शोध घेऊ लागतो आणि मग आपणही या परिस्थितीमध्ये तसेच वागलो असतो या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो. एका तत्ववेत्त्याने म्हटलं आहे, डोंट कम टू द कन्क्ल्युजन, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. कुठल्याही निष्कर्षाप्रत येऊ नका, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. निष्कर्ष काढणं किती कठीण आहे नाही, आणि आपण तर पटकन निष्कर्ष काढून मोकळे होतो. आसक्ती आणि विरक्तीबद्दल लिहिताना मी थोडा भरकटत गेलो. आता मूळ मुद्द्याकडे वळतो. खूप मोठ्या आसक्तीमुळे आपण संपूर्ण विरक्तीकडे वळतो किंवा आपला ययाती तरी होतो असं मी लिहिलंच आहे. ही आसक्ती संपूर्णपणे टाळली तर? यासारखा सोपा उपाय नाही, परंतु हा उपाय आपल्यासाठी सोपा नाही. तो फक्त संत महात्म्यांना साधला आहे. ही मंडळी ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवून परमेश्वर साधनेमध्ये रममाण झाली आहेत. आपले सगळे आयुष्य त्यांनी अध्यात्म साधनेमध्ये व्यतीत केले आहे. त्यांना परमेश्वर सापडला आहे का याचं उत्तर माझ्यापाशी नाही. आजही अनेक साधू सर्व संग परित्याग करून आपलं संपूर्ण आयुष्य हिमालयामध्ये, गंगा किनारी, नर्मदा तीरी व्यतीत करतात, परंतु आपली तेवढी कुवत नाही. मग आपण काय करावं बरं? रामदास स्वामी सांगून गेले आहेत, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ तो साधावा. अर्थात शुभमंगल सावधान म्हणताच सावधान होऊन लग्नविधीवरून पळून गेलेल्या रामदास स्वामींनी प्रपंच केलेलाच नाही. तरीही प्रपंच नेटका कसा असावा याचे तोटके त्यांनी मनाच्या श्लोकांमधून, दासबोधामधून सांगितले आहेत. तुकाराम सांगून गेले आहेत, वेचून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करून, बदमाशी करून नव्हे बरं का. धन जोडावे आणि उदास विचाराने ते खर्च करावे असं तुकोबा सांगतात. अर्थात इथेही तुकोबाने धन कधी जोडलेलेच नाही. तुकोबांचा व्यापार कायम घाट्याचाच राहिला आहे, परंतु आपण तर व्यापार करतोच आहोत आणि तो तोट्याचा राहून आपल्याला चालणार नाही. परंतु तो किमान फायद्याचा कसा राहील याची आपण काळजी घ्यावी. आपण कुणाला ओरबाडत तर नाही ना, आपण वकवक करीत नाही ना, आपण कुणाचे तळतळाट घेत नाही ना, याची काळजी घ्यावी. आपलं प्रत्येक पाऊल योग्य मार्गावर पडते आहे ना, याची काळजी घ्यावी. अन्यथा नंतरच्या पश्चातापाला, अध्यात्म साधनेला, दानाला काहीही अर्थ उरत नाही. सौ चूहे खाके बिल्ली चली हजको असाच प्रकार ठरतो. असे पापक्षालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दान करणारी अनेक मंडळी आपण आजूबाजूला पाहतो. एका तत्ववेत्त्यानं म्हटलं आहे की दान म्हणजे अंगावर चिखल उडवून घेण्याचा आणि नंतर तो चिखल धुवून टाकण्याचा प्रकार असतो. तुम्ही मुळात अंगावर चिखल उडवूनच का घेता? दान करण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही येतातच कसे? बहुतेक वेळा हा पैसा गैरमार्गानेच मिळवलेला असतो. अन्नदान, अवयवदान, रक्तदान हा प्रकार वेगळा. स्वतःच्या अंगावरची कवच कुंडल दान करून मरण स्वीकारणारा एखादाच कर्ण असतो. बाकी सगळे याच्या खिशातून काढून त्यापैकी थोडे त्याला दान करणारे साळसुदच असतात. आपण त्यापैकी होऊ नये हे बरे. हा सगळा विषय तसा गहन आहे. आपण मात्र आपल्या वाट्याला आलेलं ऐहिक जीवन सन्मार्गानं, विवेकबुद्धीनं, तारतम्यानं, कोणाचेही शिव्याशाप न घेता, कुठलीही वकवक न करता
त्या परमेश्वराप्रती समर्पित होऊन जगावं हेच खरं. आपण अध्यात्माचाही जास्त विचार करू नये आणि पारलौकिक जीवनाचाही. परमेश्वरानं ज्या उद्देशानं आपल्याला या जगात पाठवलं आहे ती भूमिका इमाने इतबारे पार पाडून एक्झिट घ्यावी हेच बरं. बाकी आपले मूल्यमापन करायला आणि आपल्याला स्वर्गात किंवा नरकात पाठवायला तो परमेश्वर समर्थ आहेच. परमेश्वर आपल्या मर्यादा समजून घेईल याची खात्री आहेच. तो कृपाळू, परमदयाळू आहेच. धन्यवाद.